नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी आपले दांडे मारून झालेले होते आणि आपण रिपी मारूक घेतली इथे या छपरात. तुमका मी परत एकदा सांगते की आपण याचा छप्पर बनवला. तर दांडे म्हणून आपण पाईप वापरले 3.5चे आणि कोन वाशे म्हणून आपण आय बीम वापरले 4.2चे आणि आपण हे छोटे पावना बाय पावनाचे पाईप वापरले रिपी म्हणून. मग आपले हे रिपी मारून पूर्ण झाले आता आणि आपण पिंगाणी मारूक घेतली आहे तिकडे. आपण जेव्हा इथे छप्पर बनवलं तेव्हा सी चॅनल असू दे किंवा पाईप असू दे, आपणाक इथे आतमध्ये रवीसर फिरवूचं लागतं. म्हणजे कोनवाशा काढून सेंटर काढून एका सपोर्ट द्यायचं लागतं आणि त्याच्यात एक रवीसर फिरवायचं. म्हणजे जेव्हा त्याच्यावरती कौला चढतली तेव्हा वजन पडल्यानंतर छप्पर अजिबात बेंड होणार नाही आणि एका लेवलमध्ये छप्पर दिसतं. आपण पिंगाणी म्हणजे इथे 1.5-1.5 पाईप वापरलेलं आहे बघा आणि रिपिंग आपण 1.5 बाय 1.5 पाईप वापरलेलो. मग ह्या छप्पर एक वरची जी कौला लावलेली असते ती भारी दिसतात त्याच्यात. हे बघा, आपण इथून आता वरनं हे छप्पर कसं दिसतं तर बघा. उद्या इथे आपण कौला लावची आहेत. मग हे लोक कौला वगैरे आणून ठेवतात आतमध्ये. म्हणजे आज आमचं काम आम्ही इथे फायनल केलेलं आहे सगळा. इथे समोर कोनवाशांका इथे स्टॉपर पण लावलेले आहेत. म्हणजे ढापे म्हणजे पडाणी म्हणून खाली सरकतात ते, नाही तर पडतात माकडा वगैरे तिथं. मग ते पडाणी म्हणून समोर आपण एक स्टॉपर पण लावलेले असतात. मित्रांनो, तुमका कोणाक काय काम असलं आहे इथे तर माझे बाकीच्या व्हिडिओमध्ये वगैरे नंबर वगैरे दिलेले असतात. मित्रांनो, तुमका हे माझं आजचं व्हिडिओ कसं वाटलं तर तुम्ही कमेंट्स करा. तुमका जर व्हिडिओ आवडलं किंवा आमचं काम आवडलं तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जे लोक माझा व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी. भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये.